बघू शकता मित्रांनो 700 रुपये कॅश आहे। तुम्हाला प्रूफ दाखवतो की मी मीटरवरती भाडे घेतले। हे बघा, मी सगळे ॲप दाखवतो तुम्हाला। नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओमध्ये काय असणार आहे। तरी पण सांगतो मी की आज आपण बघणार आहोत, सध्या तुम्हाला तर माहीतच असेल की 3-4 दिवस झाले ओला, उबेर आणि रॅपिडो तिन्हीवरती स्ट्राईक चालू आहे आपलं कॅबवाल्यांची। तर मी विचार केला की आजपासून मीटरवरच गाडी चालवूयात। आज आहे शनिवार, तर मीटरवरच स्ट्राईक असेपर्यंत चालू आहेत। कारण ओला, उबेर, रॅपिडोना तर खूपच कमी रेट देतात। रॅपिडो सध्या देतोय जास्त, पण ओला आणि उबेर खूपच कमी देत आहेत, म्हणजे 13 आणि 14 रुपये किलोमीटर देतात। तर बघूयात आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो मीटरवर पूर्ण, म्हणजे आता 12-1 वाजेपर्यंत मीटरवर गाडी चालवेल आणि किती भेटतील ते तुम्हाला दाखवतो मी पूर्ण तसं। तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 9:30 आहे बघा, 9:35 झालेले आहेत। आणि मी गाडी काढली होती आज 8:30ला गाडी काढली होती। 8:30ला मी गॅस फुल केली आहे बघा, गॅस फुल केली 8:30 वाजता। आणि आता मी आहे इथे वर्तकनगरला, शास्त्रीनगरच्या इथे मीटरच्या लाईनमध्येच उभा आहे। तर गॅस मी 8:30ला फुल केली, त्याच्यानंतर मी 2-3 मीटरवर भाडे घेतले छोटे छोटे। ते भाडे घेऊन मी आता शास्त्रीनगरला आलोय आणि विचार केला व्हिडिओ बनवूयात आपण, आणि तुम्हाला पण माहिती मिळेल आणि जे ओला, उबेर चालवतात रिक्षावाले त्यांना कळेल की काय परिस्थिती आहे। तर मी तुम्हाला दाखवतोय बघा, आपला उबरवरती मी सकाळपासून एकही भाडा घेतलेला नाही, बंदच आहे। रॅपिडोवर पण थांबा जरा, एकही भाडा घेतलेला नाही, झिरोच आहे एकदम। आणि ओलावर पण दाखवतो तुम्हाला, हे बघा, एकही भाडा घेतलेला नाही, 19 जुलै। तर मित्रांनो, तर बघूयात आता शास्त्रीनगरला उभा आहे मी मीटरच्या लाईनमध्ये। इथून आता मीटरवरच 11-12-1 वाजेपर्यंत घेणार आहे भाडे मी। तर बघूयात कसे पैसे होतात, मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर अजूनही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो। व्हिडिओला ना जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जे अजूनपर्यंत ओला आणि उबेरवरती चालवतात गाड्या त्यांना परिस्थिती समजेल की काय आहे। तर A few moments later. तर मित्रांनो, मी आता आहे लोधा पॅराडाईज। हे बघा, लोधा कॉम्प्लेक्स आहे इथे माझीवाड्याला, तिकडे आहे। मगाशी होतो शास्त्रीनगरला, तिथून इथे आलो तर 77 रुपये भेटले, 77 रुपये भेटले। तर बघूयात आता इथून कसा भाडा भेटतोय मीटरवरती। आता इथे साईडला उभा आहे मी गेट समोर, तर बघूयात इथून कुठला भाडा भेटतो। आणि मित्रांनो, मी जेव्हा 8:30ला गॅस भरली तेव्हा फुल केली तेव्हा गॅस 270 रुपयाची भरली। तर ते मी नंतर मायनस करणार आहे, आणि माझ्याकडे कॅश 40 रुपये होते अगोदर, ते पण मी मायनस करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे नंतर की किती झालेत। म्हणजे दुपारपर्यंत गाडी चालवणार आहे, तर मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की किती मीटरवरती झालेले आहेत पैसे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, आणि व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल। A few moments later. मित्रांनो, मी आहे आता ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर, इथे मीटरच्या लाईनला उभा आहे आणि इथे बाजूला हायवे आहे। तर ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर उभा आहे मी, आणि वाजल्यात आता हे बघा 11-11:15 वाजलेले आहेत आणि इथे उभा आहे। तर बघूयात, आताच जस्ट इथे विवियाना मॉलला एका पॅसेंजरला सोडला आणि इथे येऊन उभा आहे मी मीटरच्या लाईनमध्ये। तर बघूयात आता इथून कुठला भाडा भेटतो, व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। 2000 years later. आता मी आहे मेंटल हॉस्पिटल आहे इथे, 3 नाक्याला तिथे आहे बघा, इथे हॉस्पिटल आहे, हा सर्कल आहे मेंटल हॉस्पिटलचा। आणि आता वाजलेले आहेत 1:15, खूप टाईम झालेला आहे। आता घरी जायच्या तयारीमध्ये आहे मी, इथून घरी जायचा भाडा भेटतोय का बघूयात घराजवळचा। तर आता मी तुम्हाला दाखवतो किती झालेत, म्हणजे आता कॅश तर माझ्याकडे जमा आहे 600 रुपये बघा,
कॅश 600 रुपये जमा आहे आणि तुम्हाला मी याचा ऑनलाईन जे आलेले आहेत त्याचा स्क्रीनशॉट दाखवतो. 155 रुपये ऑनलाईन आलेले आहेत. इथे स्क्रीनशॉट देतो मी. 155 रुपये आलेले आहेत. तर बघूया आता इथून घराजवळचा कुठला भाडा भेटतोय का. नाही भेटला तर मग इथूनच घरी जाईल आणि मग तुम्हाला टोटल आजची सांगतो मी किती मायनस करून वगैरे भेटलेले आहे. आज जास्त भाडे भेटलेले नाहीत मित्रांनो, कारण शनिवार असल्यामुळे जास्त भाडे भेटलेले नाही आहेत. तर बघूयात आता पुढे कसे भेटतात. A few moments later. तर मित्रांनो आता दिवसभर 8:30 वाजता मी निघालो होतो आणि आता वाजले आहेत 1:45. हे बघा 1:45 वाजलेले आहेत आणि 8:30 वाजता निघालो होतो. तर आता मी आहे सध्या हे बघा इथे वसंत विहारला आहे. वसंत विहारचा रस्ता आहे हा. इथे मी साईडला गाडी लावली आणि गाडीत बसलोय आणि मी आता घरी जाणार आहे इथून. तर तुम्हाला पूर्ण 8:30 वाजल्यापासून आता 1:45 वाजल्यात आतापर्यंत किती कमाई झाली मी ते तुम्हाला दाखवणार आहे आता. तर आज टोटल भाडे मी मीटरवरच घेतलेले आहेत. तर स्ट्राईक असल्यामुळे तर त्याच्यासाठी मी मीटरवरच भाडे घेतलेले आहेत तुम्हाला दाखवायला की कसे मीटरवर भाडे भेटतात आणि किती भेटल्यात मला मी तुम्हाला दाखवणार आहे आता. तर मित्रांनो आता वाजल्यात 1:45 आणि गॅस पण बघा एक गाडी संपलेली आहे गॅसची आणि मी तुम्हाला दाखवतो. कॅश आता माझ्याकडे आहे अवेलेबल. कॅश आहे थांबा जरा. कॅश बघू शकता मित्रांनो 700 रुपये कॅश आहे टोटली. बघा 700 रुपये कॅश आहे पूर्ण विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवतोय. कारण परत तुम्ही बोलाल की मी ओला उबेर रॅपिडोवर पण भाडे घेतले असतील, तर तसं नाही आहे मित्रांनो. आज मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवतोय की मी मीटरवरच भाडे घेतलेले आहेत. मी तुम्हाला ओला उबेर रॅपिडो तिन्ही पण ॲप्लिकेशन दाखवणार आहे. तर 700 रुपये मीटरवर कॅश आहे आणि मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट देतो तो तुम्ही बघा. मला ऑनलाईन 180 रुपये आलेले आहेत. तर टोटल मी तुम्हाला दाखवतो. हे बघा टोटल 700 प्लस थांबा जरा हे मायनस केले होते मी. 700 प्लस 180 880 रुपये झालेले आहेत टोटल. 1:45 वाजेपर्यंत 8:30ला निघालो होतो मी. तर मी याच्यातनं सकाळी 270ची गॅस भरली होती ती मायनस करतो आणि 40 रुपये माझ्याकडे ऑलरेडी कॅश होती. ते मायनस करून राहिलेले आहेत 570. तर 570 राहिलेले आहेत मित्रांनो मायनस वगैरे करून गॅस वगैरे. तर मित्रांनो 880 टोटल कमाई झाली होती. त्याच्यातनं गॅस वगैरे मायनस करून प्रॉफिट मला 570 रुपये भेटलेला आहे आता 1:45 वाजेपर्यंत. तर आज कमी याच्यामुळे भेटला आहे कारण आज शनिवार आहे. शनिवारी धंदा थोडा कमी असतो कारण ऑफिसला वगैरे जाणारे लोक कमी असतात, खूपच कमी असतात, सुट्ट्या वगैरे असतात. तर आज थोडा धंदा कमी असल्यामुळे थोडा कमी झालेला आहे. तर नाहीतर तसं बघायला गेलं तर मीटरवर चांगलाच झालेला आहे धंदा. कारण मी जास्त लांब पण नाही गेलो, फक्त ठाण्यातच भाडे मारल्यात. त्याच्यामुळे बऱ्यापैकी झालाय. म्हणजे असं चांगलं पण बोलू शकतो आणि वाईट पण बोलू शकतो. वाईट अशामुळे कारण शनिवार असल्यामुळे धंदा नसतो शनिवारी जास्त. तर मित्रांनो ही होती आजची कमाई. मी सगळे भाडे मीटरवरती घेतल्यात आणि मी आता तुम्हाला प्रूफ दाखवतो की मी मीटरवरती भाडे घेतल्यात. हे बघा मी सगळे ॲप दाखवतो तुम्हाला. उबर आहे हा. आज 0 ट्रिप घेतलेले आहेत मी. हे बघा 0 16 ट्रिपचा त्यांचा ते टार्गेट आहे. तो काही फायदा नाही त्याचा. आणि ओलावरती घेतलेली आहे एक पण नाही ट्रिप घेतली मी. हे बघा 19 जुलै आजची 19 तारीख आहे. नो ट्रान्सफर बँक ट्रान्सफर आणि 56 रुपये उलटे मायनस आहेत माझे. आणि रॅपिडोवर पण 0. हे बघा टुडेज अर्निंग 0. तर मित्रांनो मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवलेलं आहे की मी मीटरवरच भाडे घेतलेले आहे आणि मीटरवर मला भाडे चांगले भेटले. पण आज शनिवार असल्यामुळे जास्त नाही भेटले भाडे कारण शनिवारी खूप कमी धंदा असतो. कारण पॅसेंजर्सला मोस्टली ऑफिस गोईंग खूप असतात तर त्यांना सुट्ट्या असतात. त्याच्यामुळे मग धंदा खूप कमी असतो. तर
मी तुम्हाला कमाई पण दाखवली आणि मी ओला उबेर रॅपिडो कुठल्याच ॲप्लिकेशनवर आज घेतलं नाही आहे आणि स्ट्राईक असेल तोपर्यंत मी घेणार नाही आहे, मीटरवरच धंदा करणार आहे. तर कारण खूप चुकीची गोष्ट आहे की खूपच कमी रेट देतात त्याच्यामुळे. तर तुम्हाला पण ही गोष्ट चुकीची वाटत असेल ना मित्रांनो, तर व्हिडिओ या कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा मित्रांनो, म्हणजे लोकांना समजेल की परिस्थिती काय आहे सध्या. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, म्हणजे समजेल लोकांना. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.